ॲट्रॉसिटीबाबत प्रलंबित प्रकरणासाठी तातडीने जातीचे दाखले द्यावेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत जातीच्या दाखल्याअभावी 6 महिन्यापेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अशा प्रकरणामध्ये संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याशी समन्वय साधून तातडीने जातीचा दाखला देण्याबाबत आवश्यक कारवाई करावी असे सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी म्हणाले की पोलिसांकडे जी 15 प्रकरणे प्रलंबित आहेत त्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST समुदायाअंतर्गत पोलिसांकडे दाखल असलेल्या प्रकरणामध्ये 60 दिवसाच्या आत तपास पूर्ण करून दोषी विरुद्ध विहित मुदतीत दोषारोपण दाखल करावे. या बैठकीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे, माहिती अधिकारी फारुख बागवान, डॉक्टर रेश्मा पाटील, सुरेखा डवर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिजित खोत, पुष्पा किर्दत, मंगेश घोरपडे, LCBचे निवृत्ती माळी आणि जिल्हा सरकारी वकील SS रोटे आदी उपस्थित होते.